नमस्कार. 11:30च्या बातमीपत्रात मी पर्णिका हेदवकर आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. दिल्लीत आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. 5 राज्यातल्या निवडणुकांसाठी रणनीती ठरण्याची शक्यता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाच्या 2 गटात एकजूट करण्याचे प्रयत्न. विमुद्रीकरणानंतर जमा झालेल्या जुन्या नोटांची बँकांमध्ये मोजणी सुरू. नेमकी आकडेवारी लवकरच जाहीर होणार. आरबीआय. ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची 2 दिवसीय बैठक आज दुपारी नवी दिल्लीत सुरू होतीये. देशातल्या 5 राज्यांमधल्या आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे. या निवडणुकांमधल्या भाजपच्या रणनीतीबद्दल या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच राजकीय आणि आर्थिक मुद्द्यांवरही यावेळी चर्चा होणार असल्याचं वृत्त आहे. पक्षाच्या भावी योजनांविषयी या बैठकीत उहापोह केला जाईल. पक्षाचे अनेक ज्येष्ठ नेते यासाठी उपस्थित राहणार आहेत. या बैठकीपूर्वी आज पक्षाच्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांचीही बैठक घेतली जाणार आहे. सर्व राज्यांमधले भाजपा प्रदेशाध्यक्ष यावेळी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाल्यावर समाजवादी पक्षाच्या 2 गटात एकजूट घडवून आणण्याच्या हालचालींना वेग आला आहे. परस्पर कलहाचा परिणाम मतदानाच्या आकडेवारीवर होऊ नये यासाठी पक्षाचे प्रयत्न सुरू झाले आहेत. मुलायम सिंग आणि अखिलेश यांच्या गटांदरम्यान कालही दिवसभर चर्चा आणि सुसंवाद साधण्याचे प्रयत्न झाले. मुलायम सिंग यांनी विश्वस्त अमरसिंह यांची तसंच शिवपाल यादव यांचीही भेट घेतली. तर मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी काल रात्री पक्षाचे ज्येष्ठ नेते आझम खान यांच्याशी चर्चा केली. विमुद्रीकरणानंतर बँकांमध्ये जमा झालेल्या 500 आणि 1000च्या नोटांची मोजणी अद्याप सुरू असून त्याबद्दलची नेमकी आकडेवारी लवकरात लवकर जाहीर करण्यात येईल अशी माहिती रिझर्व्ह बँकेनं जारी केलेल्या एका पत्रकात दिली आहे. चलनबाद झालेल्या नोटा परत करण्याची मुदत नुकतीच संपली असल्यानं नोटा मोजणीची प्रक्रिया अजून पूर्ण झालेली नाही. मात्र जुन्या नोटांपैकी 94 ते 97% नोटा परत आल्या असल्याचं वृत्त प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध होत असल्याच्या पार्श्वभूमीवर हे स्पष्टीकरण रिझर्व्ह बँकेनं दिलं आहे. मोजणी प्रक्रियेत तसंच लेखा नोंदणीमध्ये कोणतीही चूक होऊन चुकीची आकडेवारी प्रसिद्ध होऊ नये यासाठी पुरेशी काळजी घेतली जात असल्याचंही आरबीआयनं म्हटलं आहे. विमुद्रीकरणानंतर देशाची अर्थव्यवस्था काहीशी मंदावली आहे आणि त्याचा फटका गरिबांना बसलाय. म्हणूनच त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी अधिक काळजीपूर्वक पावलं टाकावी लागतील असं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी म्हटलं आहे. विविध राज्यांचे राज्यपाल आणि केंद्रशासित प्रदेशांच्या लेफ्टनंट गव्हर्नर्ससोबत काल राष्ट्रपतींनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला तेव्हा त्यांनी हे मत व्यक्त केलं. भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाला आळा घालण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे अर्थव्यवस्था मंदावली असली तरी ती लवकरच सुधारेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. जम्मू काश्मीरमध्ये बडगाम जिल्ह्यात मचू क्षेत्रात काल मध्यरात्री झालेल्या चकमकीत एका दहशतवाद्याला कंठस्नान घालण्यात पोलिसांना यश आलं. या कारवाईत जम्मू काश्मीर पोलिसांच्या विशेष कृती दलाचा एक जवान जखमी झाला. त्या परिसरात दहशतवादी लपल्याची खबर मिळाल्यावरून सुरक्षा दलांनी तो परिसर पिंजून काढला. दरम्यान दहशतवाद्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरादाखल दलांनी केलेल्या कारवाईत एक दहशतवादी ठार झाला. घटनास्थळावरून शस्त्रास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आलाय. लष्कर-ए तैयबाच्या वरच्या फळीतला दहशतवादी मुझफ्फर नायकू उर्फ मूज मौलवी काश्मीरमध्ये एका चकमकीत सुरक्षा दलांकडून ठार मारला गेल्याचं वृत्त आहे. अल कायदाचा मृत म्होरक्या ओसामा बिन लादेन याचा मुलगा हमजा बिन लादेन याला अमेरिकेनं जागतिक दहशतवादी म्हणून घोषित केलं आहे. हमजा याला 1.5 वर्षांपूर्वी अल कायदाचा अधिकृत सदस्य म्हणून मान्यता मिळाली होती. वर्ष 2011 मध्ये ओसामा ठार झाल्यानंतर हमजा अल कायदाचा प्रचारक म्हणून सक्रिय झाला होता. दहशतवाद पसरवणाऱ्या आणि शांततेला आव्हान देणाऱ्या ज्या व्यक्तींना अमेरिकी परराष्ट्र खात्याकडून दहशतवादी म्हणून घोषित केलं जातं त्यांच्यावर अमेरिकेकडून बंदी घातली जाते.
पोर्तुगालचे पंतप्रधान अंतोनियो कॉस्ता 7 दिवसांच्या भारत भेटीसाठी आज नवी दिल्लीत पोहोचत आहेत. या भेटीदरम्यान ते पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी वार्तालाप करतील. तसंच बंगळुरूमध्ये होणाऱ्या अनिवासी भारतीय संमेलनाचं अध्यक्षपद कॉस्ता भूषवणार आहेत. या दौऱ्यादरम्यान गोव्यामधील 200 वर्ष जुन्या पूर्वजांच्या वास्तूलाही ते भेट देणार आहेत. आमचं सरकार आल्यानंतर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षणात 16व्या क्रमांकावरून 3ऱ्या क्रमांकावर येऊन पोहोचलाय. आगामी काळात पहिल्या क्रमांकावर येईल असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. नागपूरमधल्या कळमेश्वर नगर परिषद निवडणूक प्रचारात ते काल बोलत होते. डिजिटल इंडिया या योजनेअंतर्गत संपूर्ण नागपूर जिल्हा डिजिटल करण्यात आला आहे. नगर परिषदेच्या शाळाही आता डिजिटल होत चालल्यात असं ते म्हणाले. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत गेल्या 2 वर्षात राज्यातल्या 300 शहरांपैकी 100 शहरं हागणदारी मुक्त करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. येत्या 8 जानेवारीला निवडणूक असून यात भाजपच्या स्मृतिताई निखार यांना बहुमतानं निवडून देण्याचं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय. आत्ताच हाती आलेल्या वृत्तानुसार एनआयए अर्थात राष्ट्रीय तपास संस्थेनं लष्कर ए तोयबाचा पाकिस्तानी दहशतवादी बहादूर अली याच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. बहादूर अलीला जुलैमध्ये अटक करण्यात आली होती. लष्कर ए तैयबानं त्याला भारतावर हल्ले करण्याचा आदेश दिला होता असं एनआयएनं म्हटलं आहे. चंद्रपूरजवळ आज सकाळी एका मालगाडीचे 16 डबे घसरले. त्यामुळे दिल्ली हैदराबाद रेल्वे लाईनवरची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. बल्लारपूर ते सिरपूर कागजनगर दरम्यान विहीरगाव इथं ही घटना घडली. अकोला जिल्ह्यातले सर्व पोलीस स्टेशन ऑनलाईन करण्याचं काम बहुतेक पूर्ण झालं असून अकोल्यातले 23 पैकी 20 पोलीस स्टेशन पेपरलेस झाली आहेत. त्यांची अंमलबजावणी 1 जानेवारी 2017 पासून सुरू करण्यात आली आहे. जिल्ह्यात नव्यानं निर्माण झालेल्या 3 पोलीस ठाण्यांमध्ये संगणकात माहिती टाकण्याचं काम अंतिम टप्प्यात आलं आहे. स्टेशन डायरी, एफआयआर, अटक फॉर्म, दोषारोपपत्र, अदखलपात्र गुन्हे, हरवलेले इसम, हरवलेली मालमत्ता, मोटार अपघात अशी कामं पेपरलेस झाली आहेत. फिर्यादीला त्याची माहिती त्याच्या मोबाईलवर किंवा ईमेलवर देण्यात येते. तसंच संगणकाद्वारे तक्रारदारांना एफआयआर मिळतोय. क्राईम क्रिमिनल ट्रॅकर नॅशनल सिस्टीमच्या माध्यमातून गृह विभागानं लिप्रो कंपनीच्या सहकार्यानं हा उपक्रम हाती घेतला आहे. त्याद्वारे राज्यभरात 1998 पासून 2013 पर्यंतचे सर्व एफआयआर आणि तपासाची माहिती संगणकात टाकली जाते. सोयाबीन, तूर, कापूस, संत्रा उत्पादकांना हेक्टरी 50,000 रुपयांची आर्थिक मदत मिळावी या प्रमुख मागणीसाठी अमरावतीत आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वाखाली काल नांगर मोर्चा काढण्यात आला. मायक्रो फायनान्सनं पठाणी वसुली थांबवावी, पीक कर्जात वाढ करण्यात यावी, शेतकरी हिताचा स्वामीनाथन आयोग लागू करावा, तसंच पेरणी ते कापणीपर्यंतची कामं MRGSमधून करण्यात यावी या मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात आला. मोर्चादरम्यान दगडफेक झाल्यामुळे पोलिसांनी लाठीमार, अश्रुधूर आणि पाण्याचा मारा करून परिस्थिती नियंत्रणात आणली. या दरम्यान पोलीस कर्मचाऱ्यांसह काही मोर्चेकरी जखमी झाले. जळगावमध्ये 15व्या बालगंधर्व संगीत महोत्सवाला कालपासून सुरुवात झाली. या महोत्सवात सूर, संगीत आणि कथ्थक नृत्याची जुगलबंदी पाहायला मिळणार आहे. 8 जानेवारीपर्यंत चालणाऱ्या या महोत्सवात देशभरातून दिग्गज कलावंत सहभागी झाले आहेत. यात प्रसिद्ध गायक उमाकांत रमाकांत, बासरीवादक भगिनी पंडिता सुचिस्मिता आचार्य, पंडिता देवप्रियो रणदिवे, शास्त्रीय गायिका पंडिता शोभा चौधरी, बनारस इथले कथ्थक नर्तक सौरव आणि गौरव मिश्रा, प्रख्यात सतारवादक पंडित नरेंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. गेली अनेक वर्ष स्वर्गीय वसंतराव चांदोळकर स्मृती प्रतिष्ठानच्या वतीनं या महोत्सवाचं आयोजन करण्यात येत आहे. यात दिग्गज असणाऱ्या कलावंतांच्या सहभागामुळे हा महोत्सव जळगावचा सांस्कृतिक मानदंड ठरला आहे. भक्ती मार्गातील पर्वणी मानल्या जाणाऱ्या राष्ट्रधर्म कीर्तन महोत्सवाला कालपासून नागपूरमध्ये सुरुवात झाली. देवनाथ पीठाचे पीठाधीश आचार्य जितेंद्रनाथ महाराज आणि आमदार गिरीश व्यास यांच्या हस्ते या महोत्सवाचं उद्घाटन झालं. कीर्तन एक महान साधना आहे. भाव निर्माण करण्याचं काम कीर्तनातून होतं असं मत जितेंद्रनाथ महाराज यांनी व्यक्त केलं. उद्घाटनानंतर महाराणा प्रताप यांच्यावर कीर्तन सादर झालं. हा महोत्सव 9 जानेवारीपर्यंत चालणार असून आज महाराणी पद्मिनी यांच्यावर मानसी बडवे कीर्तन सादर करणार आहेत. उद्या प्रतापगडचा रणसंग्राम, अफजल खानचा वध आणि या विषयांवर
तर 8 जानेवारीला संत तुकाराम महाराज यांच्यावर संदीप मांडके कीर्तन सादर करतील। महोत्सवाच्या शेवटच्या दिवशी श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्यावर चारुदत्त आफळे हे कीर्तन सादर करणार आहेत। या महोत्सवाला नागरिकांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे। मुंबईत 20 जानेवारी ते 26 जानेवारी दरम्यान यशवंत आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे, अशी माहिती महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली। ख्यातनाम अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं आज सकाळी मुंबईतल्या राहत्या घरी हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं। ते 66 वर्षांचे होते। अर्धसत्य, आक्रोश, पार, मिर्च मसाला या पुरस्कार विजेत्या समांतर चित्रपटातल्या भूमिकांसोबतच जाने भी दो यारो, चायना गेट, माचीस अशा व्यावसायिक चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका विशेष गाजल्या। राष्ट्रीय नाट्यशाळेप्रमाणेच पुण्याच्या फिल्म आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूटमध्येही त्यांनी प्रशिक्षण घेतलं होतं। हाशीराम कोतवाल या चित्रपटाद्वारे त्यांनी मराठी सिनेसृष्टीत पदार्पण केलं। अमेरिकन आणि ब्रिटिश कलाकृतींमध्येही त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता। अभिनय क्षेत्रातल्या उत्तुंग कारकिर्दीबद्दल त्यांना पद्मश्री पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं होतं। वो मेरे साथ जाएगी। शांत गदाधारी भीम, शांत। मैं उसे नाटक में द्रौपदी तेरी अकेले की नहीं है, हम सब शेयर होल्डर हैं। मगर बड़े भाई के वचन का पालन करना ही पड़ेगा। क्यों? अबे नाटक में ऐसा लिखा है। ओए चलो है, पालन तो कभी हमने अपने बाप की आज्ञा का नहीं किया। तू चीज क्या है? मैं नहीं जानता सर, लगा जैसे जैसे नस तड़की हो सर। रामा शेट्टी की याद आते ही मेरा सर भन्नाता है। लगता है जैसे कोई मेरी मर्दानगी को ललकाता हो। मैं नहीं जानता सर, लगा जैसे जैसे नस तड़की हो सर। ओम पुरी यांच्या कारकिर्दीबद्दल सिनेपत्रकार दिलीप ठाकूर यांनी दूरध्वनीवरून आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। ओम पुरीच्या जर कारकिर्दीचा जर आपण वेध घेतला तर आपल्याला त्याच्यामध्ये ना कमालीची विविधता दिसते। म्हणजे 70च्या दशकामध्ये जो समांतर चित्रपट आकार घेत होता त्याच्यामध्ये ओम पुरीचं योगदान एक खूप मोठं आहे। आणि त्याच्यानंतर ओम पुरीने व्यावसायिक चित्रपटात देखील वाटचाल केलेली आहे। म्हणजे आपण एका बाजूला जर बघितलं तर गोविंद निहलानी, रवींद्र धर्मराज किंवा श्याम वेंगल यांच्या चित्रपटाचा एक हुकमी चेहरा की आश्वासक चेहरा म्हणून ज्याने काम केलं। असाच कलाकार ज्या वेळेला आपल्याला इतर पारंपरिक लोकप्रिय चित्रपटांमध्ये देखील त्याच विश्वासाने पाहायला मिळतं, तर त्या मला असं वाटतं की अशा कलाकाराला आपण एक सॅल्यूटच दिला पाहिजे। ओम पुरी सारखे कलाकार हे नुसते अभिनेते नसतात किंवा नुसते हे फिल्मी पद्धतीचे ही माणसं नसतात। त्यांचं एक सामाजिक जाणीव, वाचन, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा विविध प्रकारच्या ज्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवरचं त्यांचं निरीक्षण, त्यांचा अभ्यास आणि त्यांची मतं यांची सुद्धा आपण वेळोवेळी दखल घेत असतो। तर मला असं वाटतं की ओम पुरी सारखे जे कलाकार आहेत हे असे एक सर्वव्यापी असे असतात, म्हणूनच त्यांच्या अभिनयामध्ये एक कमालीची डेप्थ आपल्याला वेळोवेळी पाहायला मिळालेली आहे। त्यांचं जे हिंदी चित्रपट सृष्टीला जे देणं आहे ते देणं एक उल्लेखनीय असंच आहे। हिंदी बरोबर त्यांनी ब्रिटिश किंवा म्हणजे ज्याला आपण इंग्लिश फिल्म म्हणतो किंवा पंजाबी सिनेमा, मराठी चित्रपटात देखील त्यांनी भूमिका केलेली आहे। त्यामुळे त्यांनी आपलं जे अभिनयाचं जे देणं आहे ते देणं विविध भाषातील चित्रपटातून रसिकांपर्यंत पोहोचवलेलं आहे आणि त्याच वेळी वेगवेगळ्या प्रकारच्या व्यक्तिरेखांना त्यांनी प्रामाणिकपणे न्याय दिलेला आहे। मला असं वाटतं की त्यांचं जाणं हे एक हिंदी चित्रपट सृष्टीचं किंवा एकूणच भारतीय चित्रपट सृष्टीचं एक फार मोठं नुकसान आहे असं म्हणायला पाहिजे। मुंबईत येत्या 15 जानेवारीला होणाऱ्या स्टँडर्ड चार्टर्ड मुंबई मॅरेथॉनमध्ये जगभरातून 42,000पेक्षा जास्त धावपटू सहभागी होत असल्याची माहिती काल मुंबईत आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आली। या मॅरेथॉनचं हे 14वं वर्ष असून यावेळी 42 किलोमीटरच्या पूर्ण मॅरेथॉनसाठी 6,342, अर्ध मॅरेथॉनसाठी 14,663 तर ड्रीम रनसाठी
19,980 धावपटूंनी सहभाग नोंदवला आहे. ही आशियातल्या सर्वात मोठी मॅरेथॉन स्पर्धा असून यावर्षी विजेत्यांना $3,84,000 अमेरिकी डॉलर्स इतक्या रकमेची बक्षिसं देण्यात येणार आहेत. या स्पर्धेद्वारे आरोग्यासह विविध क्षेत्रात काम करणाऱ्या सुमारे 200 सामाजिक संस्थांना मदत दिली जाणार असल्याची माहिती मॅरेथॉनचे प्रसिद्धीदूत जॉन अब्राहम यांनी सांगितलं. राजकोट इथं झालेल्या उपांत्य फेरीच्या पहिल्या सामन्यात तामिळनाडूवर 6 गडी राखून विजय मिळवत गतविजेत्या मुंबईनं रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. सलामीवीर पृथ्वी शॉच्या दमदार शतकी खेळीच्या जोरावर मुंबईनं काल शेवटच्या दिवशी 62व्या षटकातच विजयी लक्ष्य गाठत 4 बाद 251 धावा केल्या. 120 धावा करणाऱ्या 17 वर्षांच्या पृथ्वीला सामनावीराचा बहुमान मिळाला. रणजी पदार्पणातच शतक ठोकणारा गेल्या 2 दशकातला तो पहिलाच मुंबईकर फलंदाज ठरला. इंग्लंड विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या एकदिवसीय आणि T20 क्रिकेट सामन्यांच्या मालिकांसाठी आज मुंबईत होणाऱ्या बैठकीत भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. माजी यष्टीरक्षक MSK प्रसाद हे या संबंधीच्या 5 सदस्यीय निवड समितीचे अध्यक्ष आहेत. महेंद्रसिंग धोनीनं कर्णधार पद सोडण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर या बैठकीत आज भारतीय क्रिकेट संघाचा नवा कर्णधारही निवडण्यात येईल. कर्णधार पदासाठी विराट कोहलीचं नाव जवळपास निश्चित झाल्याचं वृत्त आहे. शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा. दिल्लीत आजपासून भाजपा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक. 5 राज्यातल्या निवडणुकांसाठी रणनीती ठरण्याची शक्यता. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांसाठी समाजवादी पक्षाच्या 2 गटात एकजूट करण्याचे प्रयत्न. विमुद्रीकरणानंतर जमा झालेल्या जुन्या नोटांची बँकांमध्ये मोजणी सुरू. नेमकी आकडेवारी लवकरच जाहीर होणार. आरबीआय. ओसामा बिन लादेनचा मुलगा हमजा अमेरिकेकडून जागतिक दहशतवादी म्हणून घोषित. आणि अष्टपैलू अभिनेते ओम पुरी यांचं मुंबईत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 2:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.